सगळ्यांना घेऊन आम्ही गेलो होतो सगळे माझ्या बड्डेच्या दिवशी जेवणासाठी बाहेर. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना माझा आहे ना वाढदिवस आहे. तर आहे ना आजची तयारी, दिवसभर काही व्हिडिओ करायला भेटला नाही आहे. आता व्हिडिओ करते, तुम्हाला दाखवेल मी आज काय काय झालं, असं काय काय होणार आहे आता संध्याकाळी, असं बड्डेची तयारी काय काय ते तुम्हाला दाखवते. आता मी नाही तर मेकअप करते. तर आहे ना मम्मीने मला ड्रेस आणलाय, मी आता तो ड्रेस घालणार आहे. तर मी आता तुम्हाला रेडी झाली का दाखवते कशी तयार होते. माझी दीदी आलेली, ती तयारी करून देणार आहे मला, दाखवते मी. चला मग. इथे ना अर्धा मेकअप करून झाला होता. मी तिला सांगितलं होतं की लाईटच मेकअप कर, कारण मला डार्क मेकअप अजिबात आवडत नाही. आणि ना त्याच्यात अजून मिस्टर भर द्यायला येऊन गेले की ना बुरं दिसतंय बुवा, असं जास्तच. हिचं मेकअप इतकं छान आहे ना, प्रोडक्ट बी की लवकर आहे ना पुसलं बी जात नाही. इथे आता मिस्टर येऊन गेलेले. हां, काही बी सांगताय का? हे सांगताय जास्त बुरं दिसतंय तो. आणि डोक्या म्हणतोय गोरी म्हणे. ते आलेले सगळेजण रेडी झाले. मम्मीने बी ड्रेस घातलेला आहे. आणि ते सगळेजण येऊन गेले होते. मी तर आहे ना मम्मीच्याच घरी होती. तर आहे ना तिकडे ना मम्मी, आजी, आंटी, दीदीन ते त्यांनी सगळ्यांनी माझं ऑप्शन करून घेतलं. आणि ऑप्शन वगैरे झालं. सगळेजण मस्त फोटो बिटो काढले, 2-4 सगळ्यांनी फोटो काढले. ऑप्शन झालं. मग नंतर आहे ना घरी ना रोहित आणि हर्षवर्धन केक घेऊन आले होते. तर आहे ना इथे ना त्यांनी केक आणला, मग केक कटिंग केलं. आणि ते मला आहे ना कॅप घेऊन आले होते लहान मुलांची. इथे ती टोपी घालायला फोर्स करतोय तो हर्षवर्धन. त्यानंतर ना इथे ना सगळ्यांसोबत फोटो काढून घेतले घरी बी. आणि ना नंतर आम्ही सगळेजण रेडी झालो आणि निघालो आम्ही ना बाहेर जाण्यासाठी. आम्हाला आहे ना मिस्टरांची इच्छा होती की ना माझा बड्डे ना हॉटेलला सेलिब्रेशन करायचं असं. तर मग सगळ्यांना घेऊन आम्ही गेलो होतो हॉटेलला. हॉटेलला आल्यानंतर इथे ना खूप गर्दी होती. तर त्यासाठी ना वेटिंगला थांबायचं होतं. मग आहे ना काकांना बोलले की चला आपण सगळ्यात आधी ना केक कटिंग करून घेऊ. आणि इथे मस्त छोटं मुलांना खेळायला लागलं. तर प्रियांश होता इतका खुश झाला गार्डन बघून. त्यानंतर इथे ना काकांना केक खूप आवडला. मग त्यांचं आणि मिस्टरांचं इथे बोलणं चालू होतं, कुठून घेतला काय असं तसं. तर सगळेजण खूप हॅप्पी होते, सगळ्यांना आनंद वाटला सोबत येऊन. केक कटिंग झाल्यानंतर आम्ही इथे सगळेजण जेवायला बसलो. काही फोटो बिटो काढले, ते फोटो बी दाखवतो. शेवटून इथे सगळे फोटो लावलेले आहे. तुम्हाला कसे वाटतात फोटो व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये ना नंतर बोलायला काही एवढं उमजत नाही, म्हणून थोडं तुटक मोटक बोलते. आणि एवढी तर काही सवय नाही व्हिडिओची, म्हणून जरा समजून घ्या.